सगळे धर्म आहेत, त्या सगळ्या धर्मामध्ये असे विश्वास आहे किंवा विश्वास किंवा पाहते, विश्वास आहे पाहते अशा आहेत की काही पवित्र मानले जाते, काही अपवित्र मानले जाते. जसं याच्यामध्ये ईश्वर आत्मा यांना पवित्र मानले जाते, ईश्वर यांना धर्मामध्ये पवित्र मानले जाते. याच्या विरुद्ध बोलणे म्हणजे अपवित्र काम. ईश्वराच्या विरुद्ध बोलणे म्हणजे इथं अपवित्र आहे, आत्म्याच्या विरुद्ध बोलणे म्हणजे इथं अपवित्र आहे. तर जे पवित्र आहे ते पवित्र आहे, त्याच्या ज्या गोष्टी आहेत त्या पवित्र ज्या मानल्या त्याच्या विरुद्धात काही करते नाही तर लोक हे करतील की बाई कशी. आता समजा आपण म्हटलं की बाई हिंदू धर्मामध्ये आहे, ईश्वराची मूर्ती नाही, काही नाही, कोणाचीच मूर्ती नाही. एखादी बाहेरची बाई येईल तुमच्या घरी, हे घर कसं, याच्यामध्ये कोणत्याच देवाची कोणत्याच ईश्वराची मूर्ती नाही, याच्या घरी देवघर नाही आहे, हे पूजा करत नाही, प्रार्थना करत नाही, कारण या गोष्टी पवित्र मानल्या जातात धर्मामध्ये. धर्मामध्ये या गोष्टी पवित्र मानल्या जातात. आणि इथं ईश्वर आत्मा को नाही मानणे हे अपवित्र मानले जाते. जसं आता मुस्लिम लोक डुकराला पवित्र मानतात, डुक्कर त्यांच्या मस्जिदीत जाऊन वगैरे त्याच्या जवळ पण नाही. त्यांनी इथं मुस्लिम धर्मामध्ये डुकराला अपवित्र मानले. डुक्कर आणि इथं कसं गाईला पवित्र मानलं. गाईला पवित्र, गाईच्या विरोधात काही झालं तर यांना धर्मामध्ये बसत नाही, कारण त्यांना गाईला पवित्र मानलं. उपास तापास करणे हे करणे हे पवित्र मानले. तर हे यांनी हिंदू धर्मामध्ये पवित्र मानलं, तर त्याच गोष्टी इतर धर्मामध्ये मानल्या जात नाही, पवित्र मानल्या जात नाही. म्हणजे प्रत्येक धर्मामध्ये पवित्र अपवित्र आहे. समजलं ना? प्रत्येक धर्मामध्ये, हिंदू धर्मामध्ये काही गोष्टी पवित्र मानल्या जातात तर त्या मुस्लिम धर्मामध्ये पवित्र मानल्या जातात. काही गोष्टी मुस्लिम धर्मामध्ये पवित्र मानल्या जातात तर दुसऱ्या धर्मामध्ये त्या पवित्र मानल्या जात नाही. तसं ख्रिश्चन धर्मामध्ये मांस खाणे ते खाणे त्याच्यामध्ये पवित्र मानल्या जाते, मुस्लिमांमध्ये मांस खाणे पवित्र मानल्या जाते. परंतु काही ब्राह्मण आहे, हिंदू आहे, ते अपवित्र मानतात, त्याला ते आपल्या धर्मामध्ये स्थान देत नाही. तर असंच जे आहे ते बुद्ध धर्मामध्ये काही गोष्टी पवित्र अपवित्र आहेत. बुद्ध धर्मामध्ये पंचशीलाचं पालन करणे पवित्र मानले जाते. धर्मामध्ये पवित्र अपवित्र पंचशील तोडणे म्हणजे हिंसा करणे, पंचशीलाचे तत्व ठेवणे. पंचशील के पंचशील इकडे अपवित्र मानले जाते. पंचशील के विरुद्ध में काम करना, अष्टांगिक मार्ग के विरुद्ध में काम करना, 10 पारमिता के विरुद्ध में काम करना, ये अपवित्र माना जाता है. ये जनरली आप सबको मालूम है कि आप सब जानते हैं कि पंचशील को पालन करना, 5 शीलों का पालन करना ये पवित्र माना गया है. अष्टशील अष्टांगिक मार्ग का पालन करना ये पवित्र माना गया बुद्ध धर्म में. और 10 पारमिता का पालन करना ये माना गया. तो इसमें सारी बातें आ जाती हैं इसमें, लेकिन आपको वो पता नहीं. इसलिए बाबा साहब अम्बेडकर का ये कहना है कि इसमें आपने ये पवित्रता में नैतिकता को लाया. हमारी सबसे बड़ी गलती ये हुई कि इन सबको लाया हमने, पंचशील को लाएंगे, लेकिन नैतिकता को भूल गए.
इसलिए बाबा साहब अम्बेडकर का धम्म हमें समझ में नहीं आया कि ये सब आज पंचशील के ऊपर सब बोल सकते हैं, अष्टांगिक मार्ग के ऊपर सब बोल सकते हैं, 10 पारामिता पे सभी लोग बोलेंगे। आज जो भी भिक्षु है, सभी जो धम्म के प्रचार प्रसार करने वाले सभी बोलेंगे इन बातों पे, लेकिन जो नैतिकता हमारे से छूटा। और बाबा साहब अम्बेडकर क्या कहते हैं, नैतिकता ही धम्म है, यानी ये सबका सार है, ये सबका सार है। देखो हमारी गलती यहाँ पे होगी, और आपके पास बुद्धायन धम्म ग्रंथ होगा तो मैं आपको बता देता कि बाबा साहब ने ये कहा, नैतिकता आणि धम्म यामध्ये बुद्धायन धम्म पुस्तक आहे ते। तर नैतिकता आणि धर्म हे सांगितलं, परंतु नैतिकता आणि धम्म, धम्मात नैतिकतेचे स्थान आहे, प्रश्न चिन्ह, म्हणजे तो प्रश्न निर्माण केला की खरंच आहे का नैतिकतेमध्ये। याचे साधे सरळ उत्तर आहे की धर्म म्हणजे नैतिकता आणि नैतिकता म्हणजे धम्म। बाबासाहेबांनी स्पष्ट शब्दात केलं, परंतु आजपर्यंत आपल्याला त्याची ओळख झाली नाही। दुसऱ्या शब्दात नैतिकताला धम्मात ईश्वराचे स्थान प्राप्त झाले आहे, म्हणजे इकडे धर्मामध्ये ईश्वर आहे, परंतु बुद्ध ईश्वराला इतकं महान स्थान आहे इतर धर्मामध्ये, तर ते स्थान बुद्ध धर्मामध्ये कुठे आहे, नैतिकतेला। दुसऱ्या शब्दात नैतिकतेला धम्मात ईश्वराचे स्थान प्राप्त झाले आहे। धम्मात ईश्वराला स्थान नाही, तरी इतर धर्माला इतर धर्मात ईश्वराला जे स्थान आहे ते स्थान धम्मात नैतिकतेला आहे इतकं। आणि हा जो विषय आहे तो आपला खऱ्या अर्थाने सुटून गेला, म्हणजे हे जे बाबासाहेबांचे शब्द आहे आपल्याला समजले नाही। नंतर सांगितलं आहे की धम्मामध्ये जे धम्म आहे त्याच्यामध्ये प्रार्थना, तीर्थयात्रा, कर्मकांड, धम्मामध्ये प्रार्थना, तीर्थस्थान, तीर्थयात्रा, कर्मकांड, धर्मविधी, यज्ञ यांना कोणतंही स्थान नाही। आपण जे करतो ना त्याला स्थान नाही आहे। नैतिकता हे धम्माचे सार आहे, नैतिकतेशिवाय धम्मच नाही, नैतिकता नाही म्हणजे धम्म पण नाही। किती बाबासाहेबांनी स्पष्ट शब्दामध्ये नैतिकतेला म्हटलं की नैतिकता नावाचे धम्म नाही, नैतिकता म्हणजे ईश्वराचं स्थान जसं इतर धर्मामध्ये आहे तेवढं स्थान बाबासाहेबांनी नैतिकतेला दिलं। माणसाने माणसाशी मैत्री करावी, माणसाने माणसावर प्रेम करावे, या आवश्यकतेपोटीच नैतिकताला उदम पावली। तुम्ही 5 शिलाचं पालन करत आहात, अष्टशिलाचं पालन करत आहात, 10 पारामिताचं पालन करत आहात, परंतु तुम्ही माणसाने माणसावर मैत्री करत नाही, म्हणजे तुमचं कॅरेक्टर जे आहे, तुमचं अस्तित्व हे शुद्ध आहे, तुम्ही शुद्ध आहे, तुमचं पंचशिलाचं पालन केल्यामुळे तुम्ही शुद्ध झाले। इट इज द पाथ ऑफ प्युरिटी, 5 प्रिन्सिपल इज द पाथ ऑफ प्युरिटी। बाबासाहेबांनी म्हटलं आहे की पवित्रतेचा मार्ग आहे, 5 प्रिन्सिपल हे पवित्रतेचा मार्ग आहे। इतर तुम्ही 5 शिलाचं पालन करत आहात, पंचशिलाचं, अष्टांगिक मार्गाचे तुम्ही पालन करत आहात, 10 पारामिताचं पालन करत आहात, त्याच्यामुळे तुमचं जीवन जे आहे ते पवित्र झालं, म्हणजे तुम्ही सदाचरणी आहे, चांगला आचरण आहे। परंतु जर तुमचं एकामेकाशी तुम्ही विद्वान आहे, एखादी मनुष्य वकील आहे, धर्माचं काम करतोय, भिक्षू आहे का, तो सगळ्या शिलाचं पालन करतो, परंतु तो इतर माणसाशी चांगले संबंध ठेवत नाही, माणसाला माणसासारखी वागणूक देत नाही,
माणसाला मैत्रीच्या धाग्याने तो बांधत नाही. आपल्या परिवारावर किंवा आपल्या कुटुंबावर जर व्यक्ती किती विद्वान असेल पण आपल्या कुटुंबावर, आपल्या परिवारावर, इतर संबंधी नातेवाईकावर प्रेम करत नसेल, मैत्री करत नसेल, तर त्याच्या विद्वत्तेचा काही फायदा होणार नाही. परंतु एखादे माणूस अज्ञानी आहे, त्याला समजत नाही जास्त, परंतु तो मैत्री करतो, मैत्री जीव देतो एकामेकाला, तर तो श्रेष्ठ आहे की हा श्रेष्ठ आहे का नाही? तर म्हणून बाबासाहेबांनी म्हटलं की नैतिकता ही धर्म आहे. नैतिकता ही धर्म आहे. माणसाने माणसाची मैत्री करावी, माणसाने माणसावर प्रेम करावे, या आवश्यकतेपोटी धर्मामध्ये नैतिकता उदयास पावली. धर्मामध्ये नैतिकतेचं स्थान यासाठी निर्माण झालं की माणसामध्ये मैत्री निर्माण व्हावी, माणसामध्ये करुणा निर्माण व्हावी, माणसामध्ये सद्भाव निर्माण व्हावा, यासाठीच नैतिकतेचा उगम झाला. यासाठीच नैतिकता आहे जे तत्वज्ञान आहे, यासाठीच नैतिकतेचं तत्वज्ञान निर्माण करण्यात आलं. याला ईश्वराला अनुज्ञेची आवश्यकता नाही, नैतिकतेला ईश्वराची आवश्यकता नाही. तुम्ही डायरेक्ट बुद्ध म्हणतात की सरळ एका माणसाने दुसऱ्या माणसाची मैत्री करावं. नैतिकता ईश्वराची आज्ञा. काही लोक म्हणतील बा मी चांगला वागत नाही, अजून माझी पूजा नाही झाली, अजून मला मी आंघोळ नाही केली, अजून गाथा नाही म्हटली. एखाद्याला प्राण वाचवायचा आहे, एखाद्याचं मैत्री करायचं, एखाद्याला आवश्यकता आहे तुमची, तर तुम्ही म्हणाल की माझी प्रार्थना व्हायची आहे, माझी वंदना व्हायची आहे, माझी आंघोळ व्हायची आहे, तर मी तुम्हाला मदत करू शकत नाही. अशा कोणत्याही प्रकारची जरूरत बुद्ध धर्मामध्ये नाही की तुम्हाला कठीण परिस्थितीमध्ये किंवा कोणत्याही परिस्थितीमध्ये एका माणसाने दुसऱ्या माणसाशी मैत्री करायलाच पाहिजे, त्याच्या मदतीला धावून यायला पाहिजे आणि त्याच्यासाठी तुम्ही काही करायला तयार पाहिजे. हे आहे ईश्वराच्या अनुज्ञेची आवश्यकता नाही. माणसाने नीतिवान होणे ईश्वराला प्रसन्न करण्यासाठी नव्हे. तुम्ही माणसाला मदत करणे, माणसाचं चांगला व्यवहार करणे हे ईश्वराला प्रसन्न करण्यासाठी नाही. पहा त्याच्यावर ईश्वराचं काही घेणं देणं नाही. तुम्ही मी याची मदत करत आहोत तर मला ईश्वर प्राप्त होईल, पुण्य प्राप्त होईल, त्याचं काही नाही. तुमचं एक माणुसकीचा धर्म आहे, माणसाचं कर्म आहे. तुमचं हे मनुष्याचं हे की माणसाचे प्रेम करा, माणसाची मैत्री करा. ईश्वराचं काही घेणं देणं नाही, पाप पुण्याचं काही घेणं देणं नाही. माणसाने स्वतःच्या हितासाठी, कल्याणासाठी आवश्यक आहे ते ईश्वराच्या कल्याणासाठी नाही, आपल्या कल्याणासाठी, माणसाच्या हितासाठी आवश्यक आहे की त्याने माणसावर प्रेम करावे, मैत्री करावी. हे आपल्या हितासाठी, सगळ्यांच्या हितासाठी. म्हणून बाबासाहेबांनी म्हटलं की आपल्याला नैतिकता आवश्यक आहे आणि ही नैतिकता आपल्यातून सुटली. हे नैतिकता शब्द वापरला, परंतु नैतिकतेला एवढं महत्व आहे हे आम्हाला कळलंच नाही. जेव्हा मी एक एक अक्षर वाचलं आणि त्याचे एक एक अक्षर अर्थ काढला, तेव्हा मला वाटलं की हे एवढं मोठं आजपर्यंत आम्ही भांडलो, आम्हाला चीड आली, आम्ही कोणाला ते रागावलं असेल, मी रागावलं असेल, चिवरवर असताना रागावलं असेल, परंतु आम्हाला त्याचा अर्थच माहीत नव्हता की हे सगळं नाही करायला पाहिजे. जेव्हा हे नैतिकताचं प्रकरण निर्माण झालं किंवा प्रकरण आपल्याला माहिती आलं, तेव्हापासून मग आपल्याला खऱ्या अर्थाने कळलं की किती नैतिकता ही किती महत्वाची आहे. म्हणून या सगळ्या गोष्टीचं सार नैतिकता आहे. नैतिकता म्हणजे नीती, अशी नीती बनवायची. आता हे श्रावणेर आहे, मला शिकवायचं आहे, तर यांना शिकवायचं आहे, तरी रागावर शिकवायचं का?
मी आपली एक नीती बनवावी. वेळ पडली तर मला रागावे लागेल, कारण हे विद्यार्थी आहेत, यांच्या हातून चुकलं तर मला त्यांना 2 गोष्टी बोलाव्या लागेल. परंतु त्याची एक नीती ठरवायची आहे की यांच्या मनामध्ये माझ्याविषयी द्वेष निर्माण होऊ नये किंवा भरतेजी का स्वभाव बरोबर नाही आहे. तर त्याला एक नीती बनवायची की त्यांनाही आनंद झाला पाहिजे आणि मला शिकवण्यामध्ये आनंद झाला पाहिजे, यांनाही शिकवण्यामध्ये आनंद झाला पाहिजे आणि आपल्यामध्ये बंधुभाव निर्माण झाला. कधी नौकर आहे, कधी मालक आहे, मालक नौकराला रागावतो, परंतु त्यांनी एक नीती बनवायला पाहिजे की त्या नौकराला वाटलं नाही पाहिजे की ते रागवत आहे आणि त्यांचं काम व्यवस्थित केलं पाहिजे, दोघांमध्ये मैत्रीभाव असला पाहिजे. ही नीती आपल्याला वापरता आली पाहिजे. म्हणून विरोधक आहे, तुमच्या शेजारी आहे, आता तुमचं कंपाऊंड आहे, ते लाडेताईचं घर आहे, इथं बाजूला आहे, हे विरोधक आहे. विरोध, आता हे विरोधक असल्यामुळे शत्रू झाला, लाडेताईचा शत्रू झाला. तर लाडेताईंनी वर्षभर यांच्याशी भांडतच राहतो. यांची बाजूचा शत्रू आहे, की यांची जन्मभर किती एनर्जी जाईल यांच्याशी भांडण. तर काही ना काहीतरी करत आणखी भांडण, काही ना काहीतरी करत आणखी भांडण, आणि यांच्या डोक्यामध्ये शत्रूच तेच राहील आणि डोकं खराब होतं. त्यापेक्षा इथं म्हणतात की याच्याशी कसं वागावं याची नीती बनवायचं काम ताईच आहे. हा शत्रू आहे, हा विरोधक आहे, पण याच्याशी कसं वागावं जेणेकरून थोडी तरी मैत्री राहिली पाहिजे. जास्त नाही पण कशी मैत्री राहील याच्याशी कसं वागावं याची नीती बनवावं लागते. हे फार कठीण काम आहे, नीती डोक्याचं काम आहे की शत्रूला वर सुद्धा मात कशी करायची याची आपल्याला नीती बनवावी लागेल आणि ते नीती आपल्याला बनवता आली पाहिजे. त्याच्यामध्ये पूर्ण विद्वत्ता आहे की त्या शत्रूला जिंकता आलं पाहिजे, शत्रूवर प्रेमाने मैत्रीने. आता तुम्ही बीजेपीचं घेतलं तर मागं सांगितलं की बीजेपीने आता चमार आहे, भंगी आहे, वाल्मिकी आहे, याला काय ते ब्राह्मण लोक एकदम जवळचं समजतात का? नाही समजत. परंतु त्यांनी आपलं राजकारणासाठी, आपलं वर्चस्व निर्माण करण्यासाठी आपल्याला मतं मिळाली पाहिजे म्हणून त्यांनी भंग्याच्या घरी गेले होते. भंग्याच्या घरी गेले आणि त्याच्यासोबत जेवण केलं, त्याच्या घरी गेले, त्यांच्या मुलाबाळाला बिस्किट दिलं, एक नीती वापरली. वो नाही आम्ही पाप नाही करतो, भंगी माझ्या घरी येईल, चमार माझ्या घरी येईल तर माझं घर पवित्र अपवित्र होईल म्हणून त्यांनी आपल्या घरी नाही येऊ दिलं. आपण गेले त्याच्या घरी आणि त्याच्या घरी जाऊन त्यांना वाटलं अरे ब्राह्मण एवढा मोठा अधिकारी, एवढा मोठा माणूस माझ्या घरी आला, बसला. अरे सगळे भंगी लोक पाहायला लागले, एवढा मोठा नगराध्यक्ष याच्या घरी आला, एवढा मोठा आमदार त्याच्या घरी आला. परंतु ती त्याची नीती होती, आहे का नाही, त्याची एक पॉलिसी होती. त्या पॉलिसी तयार करून तो त्याच्या घरी गेला. त्याच्यामुळे भंगी समाजाचे 1000 मतदान झाले. पूर्ण भंगी समाज हा बीजेपीकडे वळला आहे, कारण यांनी नीती बनवली. हा शत्रू आहे तरी त्यांनी त्याची नीती बनवली. विचार करा. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला केव्हा समजतील? आपलं उठलं सुटलं पटत नाही ते जरा ते एक शिवाय देतात, आपण त्याच्यापेक्षा मोठी शिवी, त्याच्यापेक्षा मोठं काहीतरी. ती एकटी भांडली तर आपण 2 जण भांडतो, परंतु भांडण जारी कंटिन्यू भांडण. बापरे, मी तर असा डोक्याला हात लावला की माझं आयुष्य किती व्यर्थ गेलं. माझं आयुष्य इतकं आजपर्यंत माझं आयुष्य व्यर्थ गेलं की मी बऱ्याच लोकांशी भांडण केलं. अरे मी भांडलो नसतो तर मला याच्यापेक्षा जास्त मिळालं असतं, आणखी मिळालं असतं. मित्रतामधून जे मिळते ना ते भांडणामधून नाही मिळत. आपल्याला ती नीती वापरताच आली. आता काय की आमच्या बाजूला एखाद्याचं घर आहे, खुली जागा, कोणी पकडते. आता नजूर याच्यामध्ये कोणी पकडते आहे का नाही, ज्याला वाटलं तेवढे पकडते.
तर त्यांनी आपली जागा पकडली. त्याच्यात आपल्याला काय झालं, मैत्री ठेवली असती तर त्याच्यातली एक फूट जरी जागा आपण घेतली असती तरी त्यांनी काही म्हटलं नसतं, कारण मैत्रीचे नाते होते. परंतु आता काय झालं, भावंडीमध्ये भांडण झालं. आता भांडणामध्ये तो 1 इंच जागा येऊ देत नाही. परंतु जेव्हा आपण मैत्रीने जिंकलो असतो, मैत्रीचं एक पॉलिसी आपण एडॉप्ट केली असती, त्याने 1 इंच काय 1 फूट जागा दिली असती. आणि नेहमीसाठी वैरी नसता म्हणतात. शेतीसाठी म्हणा, थोड्या थोड्या जागेसाठी आपल्याला भांडण होतात, कचरा टाकण्यासाठी भांडण होतात, याच्यासाठी भांडण होतात. पण त्याला आपल्याला नीती वापरावं लागेल की त्याला मैत्रीनं कसं जिंकता येईल. आपलं तर आपल्याला जागा द्यायची नाही आहे, आपल्याला तर उलट त्याची जागा घ्यायची. परंतु तुम्हाला पता लागू देत नाही की गळा कापायचा. तर ही त्यांची नीती आहे, ही नैतिकता नीती आहे की एक नीती बनवा तुम्ही की शत्रू असेल तरी त्याच्याशी प्रेम करा, मैत्री करा. आणि मैत्रीने एवढे कामं होतात. आपल्याला या गोष्टी सांगितल्याच नाही, आम्हालाही नाही सांगितलं. राग तर तो तसा आहे तर मी तसाच आहे, तो माझ्यावर राग काढतो तर मी त्याच्यावर राग काढतो, हेच चाललं असतं आतापर्यंत. तर अशा प्रकारे तर बुद्ध काय म्हणतात की ही नैतिकता जो आहे इतकी आहे की तिला तुम्ही पवित्रमध्ये टाका. बाबासाहेबांचं म्हणणं काय की ही नैतिकता म्हणजे पवित्रामध्ये टाका. पवित्राचा जो कालम आहे त्यामध्ये पवित्रेच्या घेऱ्यामध्ये टाका की जेणेकरून जसं आपण पंचशीलाचं पालन करतो, अष्टांगिक मार्गाचं पालन करतो, 10 पारामितांचं पालन करतो, तसंच तुम्हाला नैतिकतेचं पालन केलंच पाहिजे. अशा प्रकारचा तुम्हाला संकल्प करावा लागेल. अशा प्रकारचे तुम्हाला ते लोक किती पुढे गेले नैतिकतेचा उपयोग करून, ब्राह्मण समाजाचे लोक. आणि आम्ही भांडतच राहिलो, चिंतच नाही, आम्हाला नैतिकता समजलीच नाही.